की मी सुरेश जस यांचा सुरुवातीलाच निषेध करते, कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले. आम्हाला हे पहा, मी कुठेही काल घसरलेलो नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय. मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठाई प्राजक्ता माळी शेवटचा संपलेला आहे. प्राजक्ता माळी म्हणतात पुरुषांना का त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही. त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. पुरुषांना का खेचत नाही असं त्या बोललेल्या आहेत. काय बोलला होता? माफी मागावी असं म्हणणं आहे. माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही. आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लेकरं बाळा बघितलं नाही का तुम्ही एवढले आता कशाला हे आणलंय? सोडून द्या. चला.